बरं मेश्राम साहेब, याच्यात एक मुद्दा असा थोडासा आपल्याला जर का आपण अवलोकन केलं मागच्या इतिहासाचं, 1977ला इंदिराजींचा पराभव झाला. हो. आणि त्याच्यानंतर 1980ला इंदिराजी अत्यंत वेगानं वर आल्या. 80ची निवडणूक ज्यावेळी त्या लढल्या त्यावेळी मोरारजीभाई, चरणसिंग, जगजीवन राम, अटलजी, अडवाणीजी, जॉर्ज फर्नांडिस, ही सर्व मंडळी जी होती, मातब्बर मंडळी, ती त्यांच्या विरोधात होती. 153 सीट वरती 1977ला इंदिराजींचा हिशेब झाला. मात्र 1980ला कुठल्याही प्रकारचा मोठा नेता सोबत नसताना अगदी मध्यम फळीतले नेते सोबत घेऊन, म्हणजे आपले तिरपुडे साहेब होते, दर्डाजी होते, मग नंतरच्या काळात शंकरराव गेले वगैरे, अशा पद्धतीने बुटासिंग होते. तर या दुय्यम फळीतल्या नेत्यांना सोबत घेऊन त्या लढल्या, पण जनता सोबत होती. तर आताच्याही काळात आपल्याला असं नाही वाटत का की यांनी नेते फोडले परंतु जनता नाही फुटली? म्हणजे जनमत जर विरोधात असेल तर नेते फुटूनही फायदा होणार नाही आणि भाजपचा निश्चित पराभव होईल, अशी आशा आपल्याला वाटते का? तुम्ही जे काही विश्लेषण केलंय त्यामध्ये एक महत्वपूर्ण फॅक्टर आहे, तो असा आहे की त्या ठिकाणी जो बदल घडून आला त्याचं पहिल्या नंबरचं कारण इंदिराजी आहे. इंदिराजींचं जे व्यक्तिमत्व होतं ते भारतातील तमाम जे वंचित लोक आहेत ना, त्यांना इंदिराजीचं नेतृत्व, त्याच्या वडिलांना लोक असं वाटत नव्हते, पण इंदिराजीच्या बाबतीमध्ये वंचित लोकांना असं वाटायचं की नाही आपले पण वाटत. हा, मग त्यावेळेस इंदिराजीच्या बाजूने ते लोक का उभे राहिलेत? कारण तशा पद्धतीची एक प्रतिमा असलेलं नेतृत्व होतं, म्हणून फिनिक्स पक्षासारखं ते पुन्हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी यश मिळवलं. आता मुद्दा काय, अशा प्रकारचं नेतृत्व नसल्यामुळे, सर्वव्यापी काँग्रेसजवळ नेतृत्व नसल्यामुळे ते 50 वर आऊट झाले. हे त्याचं पहिले नंबरचं कारण आहे. नेतृत्व हा किती महत्वपूर्ण घटक आहे या उदाहरणावरून ही गोष्ट लक्षात येते. पण म्हणजे आपल्याला मधल्या काळामध्ये राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वामध्ये थोडस ट्रान्सफॉर्मेशन आल्यासारखं वाटत नाही का? त्यांनी ही जी यात्रा वगैरे केली आणि यामध्ये जे स्पीचेस आहेत, असं बीजेपीचं सुद्धा मत आहे. म्हणजे बीजेपीच्या लोकांचं सुद्धा असं मत आहे की काही प्रमाणामध्ये राहुलजी मध्ये बदल झालेला आहे, पण हा बदल माझ्या दृष्टीने 20-25% पेक्षा जास्त नाही आहे. म्हणजे ते यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ते पुरेसं नाही आहे. परंतु मी एक मोठं धाडसाचं उदाहरण करू इच्छितो. ते धाडसाचं उदाहरण फारच महत्वाचं आहे. जर बीजेपी आणि आरएसएसच्या लोकांनी रणनीती बनवून राहुल विरुद्ध मोदी अशी जर निवडणुकीची रणनीती आणि लढाई बनवली तर मोदी गॅरंटीनं निवडणुका जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मग त्यामध्ये सक्षमतेचा मुद्दा लोकांच्या समोर वेगळ्या पद्धतीने जाईल आणि लोक मग दोन माणसाचं तुलना करून आपलं मत कोणाला द्यायला हवं असं ते करतील. पण असं मोदी सध्या काय करून राहिलेले आहेत हा फार महत्वाचा एक मुद्दा सांगतो. मोदी सध्या काय करून राहिले? बीजेपीचा थोडी ऐकतो. ठीक आहे, बीजेपीचं सांप्रदायिक धोरण वगैरे जे आहे म्हणून ते मोदीची सरकार नाही, मोदी की सरकार, मोदी की नाही नाही, तो असा प्रचारच नाही करत. तुम्ही बघा यार, मायक्रो मॅनेजमेंट आहे ते. मोदी की सरकार म्हणजे रणनीती बनवून मोदीला फोकस केलं जात आहे, मोदीच्या नावावर निवडणुका कॉन्सन्ट्रेट केल्या जात आहे आणि फार मायक्रो लेवलवर असा इंटरनल मेसेज दिला जात. ओबीसी आहे बरं, ओबीसी आहे बरं, लक्षात घ्या. ओबीसींना लक्षात घ्या बरं. म्हणून राहुल मध्यंतरी त्याच्या ओबीसीवर हल्ला केला. इमेज बिल्डिंग नाही, ओबीसी आहे माणूस, लक्षात घ्या. आरएसएस नाही आहे. हा नाही नाही तसा. आणि मोदींना सुद्धा रणनीती बनवून आरएसएसनी काय केलंय, तुम्ही एक डेव्हलपमेंट, एक नवीन बाग तुम्ही बघत असाल. जेव्हापासून नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये आणण्यात आलेला आहे तेव्हापासून जास्त सक्रिय आरएसएस भूमिका घेताना दिसत नाही. तुम्ही अनालिसिस करा केअरफुली.
तेच करतात. माझं दुसरं काय म्हणणं आहे, निर्णय RSSचेच लोक घेऊन आले, पण कुठंच ते सक्रियता दाखवत नाही. समोर कुठे तुम्ही जपानचा प्रधानमंत्री आला होता, नरेंद्र मोदी त्याला आरती करायला घेऊन गेला. मग तो मोदीला असं म्हटला की तुमच्याजवळ एवढा वेळ शिल्लक कस काय, आमच्याकडे एक एक सेकंद जो आहे महत्वाचा तो महत्वाचा, म्हणजे वेळ पुरत नाही आम्हाला. तुम्ही बुलेट टेल कशाला आणला? एवढा जर वेळ आहे तुमच्याकडे. तुमच्याजवळ एवढा जर वेळ आहे. आता माझं दुसरं म्हणणं काय, आणखी दुसऱ्या गोष्टी सांगतो मला या संदर्भातच. मोदी मंदिराला जाऊन भेटतात. समजा ज्या ठिकाणी ते मंदिरामध्ये गेले नाहीत त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या साधू बरोबर भेटून राहिलेत. असा दररोज काही ना काही फोटो त्यांचा जर येत नसेल तर काहीतरी चुकल्यासारखं वाटते. अरे आज मोदी कुठल्या मंदिरामध्ये किंवा साधूला भेटायला, ते रुद्राक्ष वगैरे, हा म्हणजे ते सर्व काही ना काही जे आहे ते असं दिसतं. त्याचं कारण असं आहे की मोदींना असं वाटते की भारतीय प्रजा ही एक प्रकारची धार्मिक प्रवृत्तीची प्रजा आहे आणि त्यांना आपल्याला हे असं शो केलं पाहिजे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे आपल्याला धर्माचा वापर करता येणार नाही म्हणून अगोदर केलंय आणि आता इनडायरेक्ट पद्धतीने करतात. नाही भेटी देणं, याला त्याला हे करणं, पण धार्मिक वक्तव्य करायचं नाही. परंतु ही गोष्ट किती उघड आहे की तो जाहीरपणे कालपर्यंत असं म्हणत होता आचारसंहिता लागू राम मंदिर आम्ही बांधलंय असं बोलले, त्याचा वापरच होता तो. हा, पण आता नाही बोलून आले ते त्यांनी अगोदर करून टाकलं. ते हा रणनीतीचा भाग मी तुम्हाला समजून सांगून राहिलो. ह्या पुरावा म्हणून तुम्हाला देऊन राहिलो. कशाचा? मोदींना असं वाटत नाही की आपण निवडणुका जिंकू शकतो. असं जर त्यांना वाटलं असतं तर त्यांनी राम मंदिर बनवण्यासाठी पुढाकारच घेतला असता. तो विषय पेंडिंग ठेवला नाही तर तुम्ही पहिल्या सत्रामध्ये घेतला असता, दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला घेतला असता. आता निवडणुका आहेत आणि तुम्ही ते राम मंदिराचं करतात. खास करून राम मंदिराचा मुद्दा त्यांनी हे लोक एकत्र आल्यानंतर केलाय. हे टायमिंग सुद्धा जेव्हा लीडर जेव्हा निर्णय घेतात ना, टाइम फार महत्वाचा. सेन्स ऑफ टायमिंग हा एक लिडरशिप मध्ये महत्वाचा एक क्वालिटीचा भाग होतो. बरं, इथे म्हणजे व्होकली अग्रेसिव्ह आहेत आणि कृतीच्या दृष्टीने डिफेन्सिव्ह मध्ये आहे, असं थोडंसं विश्लेषण करता येईल आपल्याला. नाही, माझं त्याचं असं म्हणता येणार नाही. मी थोडं वेगळ्या पद्धतीचं माझं काय म्हणणं आहे की ते लोक काय करून राहिलेत की त्यांना जी काही परिस्थिती हे सर्व लोक एकत्र आल्यामुळे ध्रुवीकरण होत आहे, त्या ध्रुवीकरणाला कशा पद्धतीनं आपल्याला पायबंद घालता येईल आणि तो मतदार वर्ग आपल्या बाजूने कसा आणता येईल, तरच आपण निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकतो. मला तर 100-150 पेक्षा जास्त जागा यांना मिळतील की नाही याची सुद्धा मला म्हणजे डाऊट आहे. असं खूप लोकांनी विश्लेषण केलं की 150च्या पर्यंत जागा 100-150 थोडं जास्त बोलून आलो मी. ईव्हीएम मध्ये गडबडीचा मुद्दा वेगळा आहे.